आवाज सर्वसामान्यांचा। बऱ्याच वर्षांपासून NH 160 या फलटण दहिवडी विटा सांगली मिरज या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले होते। यावर वारंवार पाठपुरावा झाल्याने या कामाला चांगलीच गती मिळाल्याचे दिसून येत आहे। संबंधित कंपनीने धोंडेवाडी तालुका खटाव येथील शिवारात सज्ज मशिनरीसह 200 ते 250 मजूर लोकांनी तळ ठोकला आहे। कामाच्या मशिनरी बसवून आता गेली 3 महिने झालं काम रात्र आणि दिवस युद्ध पातळीवर सुरू असल्याचे दिसून येत आहे। आता सध्याला या संबंधित विभागाने दहिवडी विटा 52 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्याचे काम हाती घेतले आहे। सिमेंट कॉन्क्रीट DNC लेअरचे सध्या काम सुरू आहे। 150 mm जाडीचे थर टाकले जात आहेत। याच्यानंतर फायनल कोट येणार असून त्याची जाडी 270 mm राहणार आहे। दुसरी कंपनीची जमेची बाजू अशी आहे की विट्याकडे जाताना चिखल होळ फाटा येथे मोठा टोल नाका होणार आहे। सातारा पंढरपूर रोडवर असलेल्या पिंगळी जॅक्सन येथे उड्डाणपूल होणार आहे। तसेच कातरखटाव तुपेवाडी नागेवाडी या पुलाचे काम पाऊस पूर्ण उघडल्यानंतर आणि बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्यानंतर लवकरच चालू कामामध्ये हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती अधिकारी वर्गाकडून मिळत आहे। पुलावरून सध्या महामार्गाची दिवसाला हजारो वाहनांची वाहतूक सुरू आहे। वाहनांना ये-जा करण्यासाठी बायपास मार्गाची तयारी चालू आहे। रात्रंदिवस जोमात काम सुरू असून अनेक छोटे मोठे नाले आहेत। अशा ठिकाणी वाहने ये-जा करण्यासाठी बायपास मार्ग काढण्यात आले। या दहिवडी ते विटा महामार्गावर व्यापारी, शेतकरी तसेच प्रवाशांची अनेक वर्षांपासून अडचण दूर होणार आहे। महामार्गालगत असलेल्या खेड्यापाड्यातील जानकर ग्रामस्थांची रस्ता लवकर व्हावा अशी मागणी होत आहे। अशा तऱ्हेने आता या महामार्गाचे काम आता गेली 3 ते 4 महिन्यांपासून युद्ध पातळीवर सुरू असल्याचे दिसून येते। काम सुरू झाल्याने व्यापारी तसेच शेतकरी वर्गात काही खुशी काही गम पाहायला मिळते। पाहुयात मायभूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो धोंडेवाडी ते कॅम्पवरती दहिवडी विटा जे हायवेचं काम सुरू आहे 52 किलोमीटर। तर आता काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि जवळजवळ आता 3 महिने झाले। तर आपण साहेबांच्याकडून जाणून घेणार आहोत चांगल्या पद्धतीने रात्र आणि दिवस युद्ध पातळीवर काम सुरू आहे। तर साहेब काय सांगाल? काम सुरू झालं आता 2.5 ते 3 महिने होऊन राहिले आता। अच्छा। आणि एक अंदाजे 6 ते 8% काम संपलेलं आहे आपलं। अच्छा। आणि चांगली प्रोग्रेस चांगली आहे कामाची। आता इथे सूर्याचवाडी धोंडेवाडी आता एक सिमेंट कॉन्क्रीटचे थर चालू आहेत। हां हां। तर त्याच्याविषयी काय सांगाल? किती MM किती फूट असे लेवल येणार आहे? आता दुसरा कोट वगैरे पडणार आहे का? हे आता आपले DLC लेअर झालेली आहे। त्याला DLC लेअर म्हणतो आपण। हां। 150 थिकनेस असते त्याची, 150 mm 150 mm थिकनेस असते। अच्छा। आता यानंतर एक फायनल लेअर येणार आहे। याच्यानंतर PQC लेअर म्हणतो आपण याला। हां। आणि त्याची थिकनेस एक साधारण 270 mm अशी राहणार। बरं। हां, 270 mm थिकनेस। आतापर्यंत किती 3 महिने झाले कामाला? एक अंदाजे 3 महिने होऊन झालेला। अभी साहब अभी क्या बताएंगे आप बोल रहे चिकल होल पे एक टोल नाका गिरेगा। टोल नाका बनने वाला है चिकल होल लोकेशन पे। हाँ। तो अभी उसका ज़मीन का भूमि अधिकरण का काम चालू है। अच्छा। तो अभी जैसे 2 महीने में कंप्लीट हो जाए उसके बाद काम चालू हो जाएगा। अच्छा। और अपना दहिवडी से विटा प्रोजेक्ट है पूरा। अच्छा। 52.7 किलोमीटर का है। अच्छा। और अपना पिंगली फाटा पे अपना एक फ्लाईओवर बनने वाला है। फ्लाई ब्रिज। हाँ, फ्लाई ब्रिज अपना रोड ऊपर से जाएगा। रोड ऊपर से जाएगा। हाईवे नीचे जाएगा। अच्छा। तो अभी कितना वर्कर है? 300 350? आप तो पहले बार बोले थे कि 400-500 लोग आने वाले। अभी नहीं आए, अभी आएंगे कुछ। अभी फाइनल कंक्रीट का काम चालू होगा उसके बाद आएंगे। अच्छा। अभी तो 250-300 के आसपास ये लोग। अच्छा। अभी जो ये ब्रिज है कातरखटाव ओवर ब्रिज है नागेवाड़ी और तुपेवाड़ी, वो ब्रिज का काम कहाँ शुरू होने वाला है? कब तक शुरू होने वाला है? अभी पानी है? 1 महीने से 1.5 महीने बाद चालू होने वाला है उसका ब्रिज। अच्छा। अभी क्या उनमें पानी है, बारिश का टाइम है। हाँ। इसलिए अभी ये चालू नहीं किया है उनको। अभी बारिश के बाद ही स्टार्ट करेंगे। बारिश के बाद स्टार्ट करेंगे? हाँ जी, हाँ जी। अच्छा। खेती लोगों का मुझे कुछ प्रॉब्लम नहीं ना? खेती वाले को कोई तकरार? क्या है, जैसे उनकी ज़मीन एक्वायर कर रखी है पहले से PWD ने। अच्छा। तो उनका ROW अवेलेबल है पूरा। हाँ। उसके अंदर ही काम हो रहा है पूरा। उनका कोई प्रॉब्लम नहीं।
तर आता तुम्ही सांगाल बोंबाळे तुमचं गाव, मुंबळेगाव नाव काय तुमचं? जाफर शेख. मग तुम्ही आता सांगितलं की आम्ही मुरुम दिला कंपनीला, मग तुम्ही बोलला शेती आमची जरा सुपीक करून दिली, काय कसं काय दिली, काय लोड झालं? ते मुरुम दिलं त्यांना आणि त्यांनी त्या मुरुमाच्यामध्ये आपल्याला ते जमीन सुपीक लेवल करून दिली. लेवल करून दिली. हां, आता थोडं काम राहिले, अच्छा. नंतर तिथली करू. अच्छा, थोडं काम राहिलं लेतील करून. किती रास दिला तुम्ही मटेरियल त्यांना? मोठं आतापर्यंत 700 ब्रास गेले. 700 ब्रास दिले? नाही, आपलं 700 ब्रास नाही, 700 डंपर गेले. 700 डंपर? थोडं काढलं, जास्त नाही काढलं आपण. अच्छा, ते लेवलसाठी केले आपण. म्हणजे थोडक्यात कंपनीकडून तुमची जमीन लेवल करून देतात असे, म्हणजे काय हे नासधूस वगैरे असं काय? काय नाही, चांगलं काम आहे. अच्छा अच्छा, काम चांगलं आहे. तर साहेब आता असं रॉ मटेरियल तुम्ही बरेच शेतीतून म्हणजे असं मुरुम उचलला आहे, तर म्हणजे किती म्हणजे ट्रक आतापर्यंत 1000-500 असं उचलले? नहीं, क्या रहता है वैसे मैक्सिमम अपना यहाँ से जो कटिंग पोर्शन है ना उनका ही रहता है। जैसे थोड़ा बहुत लगता है तो साइड से लेते हैं। हाँ। अपना इस रोड में कटिंग फिलिंग ज़्यादा है, कटिंग फिलिंग ज़्यादा, उसी के अकॉर्डिंग अपना ज़्यादा काम चल रहा है। अच्छा, क्योंकि ऐसे अप डाउन है, हिप में है, कहीं फिलिंग है, ऐसे करके हाँ। कटिंग फिलिंग ज़्यादा है। तो साइड उधर से तो थोड़ा बहुत ही मटेरियल आएगा, जिधर मैक्सिमम फ्लाई है मटेरियल उधर अपना कटिंग फिलिंग कटिंग करना पड़ता है। हाँ जी, कटिंग हाँ जी। करना। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.